चांदा चौकडी चांदा चौकडी मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं ना लग्नाच्या आधी काय मला ही असली शेतातली कामं बिमा सांगायची नाही म्हणून. अरे मग काय अग्रीमेंट करून घेतला का मी शेतातलं गवत उपटणार नाही म्हणून. दुसरी कामच काय तुम्हाला. आणि मग तुम्ही बरं लागण्यात विचारता शेत जमीन आहे का हे आहे का विचारणं आई बाप्पांचं काम आहे. तुझ्या इतक्या चांगल्या डोक्याचा वापर आहे ना आपल्याला कुठे करायला पाहिजे माहिती का. आता सध्याला निवडणुकीच्या याद्यामध्ये लय घोळे तुला निवडणूक आयोगाचा आहे ना अध्यक्ष करायला पाहिजे. पण काही म्हण राणे मध्ये आबाचा व्हिडिओ काढून आहे ना व्हायरल केला ना आबाची जिरावली ना ते एकच नंबर काम केलं तू. मग तसल्याचा माझा असा जिरवावा लागतो. मी तुला शब्द देतो आता इथून पुढे मी कुठलाही प्रकार करणार नाही बस. काय आबा माग पण ते गांजा पिऊन फिरले कुठेतरी ते मित्राला घेऊन आले कोणत्या तरी घरी तुम्ही माहिती का रात्रीचं तो मित्र सारखा म्हणत होता हिला उचलू काय कुत्र्यावाने हान पडत शिव्या देऊ नको बायको. चला करा काम पटापटा. आयो आयो हळू म्हणलं ना मी एक काम करत नाही हा माणूस. याला काय वळण बिळण आहे का नाही आलेल्या मोठ्या माणसाच्या पाया सॉरी सॉरी सॉरी. सध्यासारखा दलिंदर माणूस अख्ख्या गावात नाही. त्याच्या बापाने हातुडीने लाडू फोडला होता का. बरं झालं आबाचा लाडू नाही फोडला. नाही मी टेन्शन यार बस माग पण ती दारू पिली दारू पिऊन अख्ख्या गावभर फिरले हा मग पॅन्ट फाटली पार तुमची. अगं चालत आले ऊन लागले मरणाचं. काळी पडली बघ ना उन्हाने लगेच. काळी पडली ती चालत आली ती काळी पडलेली चालती आणि बायको इथं शेतात काम करून पडती त्याचं तुम्हाला काय घेणं देणं नाही. काय बापू काय नाही तात्या बसलो. बसला का मग काय विषय. काय ते जरा मटण खा वाटलं तर म्हणलं दाजीला बोलावं. गो खा तिकडे जाऊ कुत्र्याचा. दाजी मला मटण खायचंय. मटण हा कशाला कशाला खायचं तुला मटण काय गरज आहे पोटाला म्हणजे काय गरज काय मटण खायची. गप तू बायको हा आपण सकाळी माझ्याकडे झाड खाली आला होता बसला गप्पा मारत तुझा तो मेहुणा आला होता. मेहुणा काय म्हणला काय म्हणला काय म्हणला काय म्हणला दाजी मला मटण खायचे. मला काय म्हणतोय खा आणि तुझ्या आईला लगेच मेहुणी म्हणले मटण खायचं की लगेच पुढे पुढे घेऊन निघाला मटण आणायला. बाबा तुम्ही ते पिली आणि त्या मारुतीच्या मंदिरात जाऊन त्याची गदा उचलून आणली. त्या ट्रस्ट वाल्यांनी हाणला असतं ना तुम्हाला. बरं ते जाऊ दे बायको. हा काय घरातलं समज मटण कोणी खाल्लं. दाजी मला भूक लागली होती मग मीच थोडस खाल्लं. म्हणजे तू माझं मटण खाल्लं होय. हा अरे वा कसं लागलं. मस्त लागलं ना. नळी कशी होती एकच नंबर. अरे थोडी तरी ठेवायची ना मला एक नंबर म्हणते. चांदा चौकडी चांदा चौकडी